आज नांदगाव बुरगाव ही हिंगणघाटला लागून असलेली शाळा आहे जिल्हा परिषदची आणि या जिल्हा परिषदच्या शाळेला आज या ठिकाणी 3 प्रकारच्या लॅब मिळालेल्या आहे। रोबोटिक लॅब आहे, कॉम्प्युटर लॅब आहे आणि ॲस्ट्रॉनॉमर लॅब, अशा 3 लॅब या शाळेला मिळालेल्या आहे आणि त्याचा लोकार्पण या ठिकाणी होतं। ह्या पंचायत समिती हिंगणघाटमध्ये 140 शाळा आहे। 140 शाळेमध्ये ही नांदगाव बुरगावची शाळेची पटसंख्या ही सर्वात जास्त आहे। 250 पटसंख्या या शाळेची आहे आणि म्हणून आज हा कार्यक्रम झाला। त्याच्यामध्ये पालकवर्ग उपस्थित होते आणि या शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षक हे खरंच म्हणजे शिक्षकांच्या मेहनतीमुळे शाळा पुढे आली असं म्हणायला हरकत नाही। आणि या शाळेला सुद्धा मी दत्तक शाळा म्हणून घेतलेली आहे। स्वतः आमदार निधीमधून मी 10 लाख रुपयाचा निधी मी या ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी हा डिजिटल व्हावा, त्याला चांगलं शिक्षण मिळावं, तोही कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये कमी नसावा, तोही पुढे असला पाहिजे, तो स्मार्ट झाला पाहिजे, तो डिजिटल झाला पाहिजे, हा उद्देश शासनाचाही आहे। आणि मी सुद्धा आमदार म्हणून या जवळपास 10 ते 11 शाळा या मतदारसंघातल्या हिंगणघाट आणि समुद्रपूरच्या यांना मी मदत करत असतो। त्यांना आमदार निधीमधून साहित्य देतो, त्यांना स्मार्ट बोर्ड असेल, टॅब असेल, कॉम्प्युटर असेल, जे काही शाळेला गोष्टी उपलब्ध पाहिजे त्या मी त्यांना माझ्या आमदार निधीमधून देत आहो। आणि शाळांमध्ये एक प्रकारची कॉम्पिटिशन आहे आणि शाळेमध्ये सर्व आता शिक्षक, मुख्याध्यापक पूर्ण प्रयत्न करत आहेत, प्रत्येकाची आपली शाळा ही पुढे गेली पाहिजे। शाळा पुढे जाणे म्हणजे विद्यार्थी पुढे जाणे आणि विद्यार्थी हा शेतकरी आणि शेतमजुरांचा मुलगा या ठिकाणी आहे, म्हणून ह्या शाळा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहे, त्या पुढे गेल्या पाहिजे प्रयत्न करतो आहे। आज या शाळेमध्ये अतिशय आनंद झाला, अतिशय आधुनिक असे या ठिकाणी 3 लॅबचं उद्घाटन या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।